नर्मदे हर, नर्मदे हर. सीताचरित्र. संध्याकाळी तोता परतला नाही म्हणून मैना खूप काळजीत पडली. बिचारा तोता कुठं जाळ्यात अडकला असेल काय, त्याला पारध्याने पकडलं असेल काय, का ससाण्याने खाल्लं असेल. मैनाचा जीव कातर झाला. संध्याकाळी उलटून रात्र व्हायला लागली. मैनेला काही सुचेना. सीतेनं मैनेला खायला दिलं, पण तिनं कशालाही स्पर्शही केला नाही. ती खूप भुकेलेली होती, अवघडलेली होती. शेवटी मैना म्हणते, मला कृपया बाहेर सोडा. त्याचा रस्ता चुकला असेल तर मी उंच आकाशात जाऊन एक आवाज काढीन. संकट काळात हा आवाज ऐकला की संकटात सापडलेले पक्षी त्या आवाजाच्या रोखाने येतात. तसाच माझा तोता माझ्या आवाजानं माझ्याकडे येईल, मग आम्ही परत येऊ. पक्ष्यांची ही रीत आहे. चुकलेल्या पक्षाला असंच शोधायला लागतं. तर कृपया मला सोड, मी नक्की त्याला घेऊन येते. सीता निश्चयपूर्वक मान हलवून सांगते, सोडणार नाही म्हणजे सोडणार नाहीच. बहुतेक तुम्ही कालच ठरवलेलं असणार. तोता म्हणणार, मी येत नाही, मग तुम्हाला शोधायला बाहेर पड. दोघंही मिळून पुन्हा तिकडं जायचंच नाही. मैना कळवळून सांगते, नाही हो नाही, असं नाही आम्ही काही ठरवलेलं. कृपया मला सोडा, मी नक्की त्याला घेऊन लवकरच येते. शेवटी भुकेनं व्याकुळ होऊन मैना खाली पडती. अगोदरच अवघडलेली होती, त्यात नवऱ्याची काळजी, नवरा दिसेल का नाही ही चिंता. सीतेला विनवते परत, मला थोडा वेळ सोडावं, मी तेवढा एक वर जाऊन आवाज काढीन आणि त्या रोखाने तो तोता येईल. परत सीता सांगते, नाही म्हणजे सोडणार नाही, कारण मला पूर्ण रामकथा ऐकायची आहे. मैना विरहानं प्राण सोडायचा विचार करते. सीता बघतीये, तिचे डोळे खिडकीकडेच आहेत, पण अजूनही तोता आला नाही. मैना मरतीये. चोच उघडली आहे तिनं, पंख पसरलेत, केवळ डोळे खिडकीकडे लागलेलेत. तोता केव्हा येतोय, तोता केव्हा येतोय. सीता हे बघतीये, पण तिला दया येत नाही आहे. मैनेचा आता प्राण जाणार असं वाटतंय. तेवढ्यात बाहेरून खिडकीपाशी तोता येतो. त्याने बाहेरनं काचेतनंच मैनाची अवस्था बघितली. मैनेचा जीव गेलाय असंच त्याला वाटलं, म्हणून खिडकीच्या काचेवर त्यांनी जोरात चोच मारली आणि तोत्याने प्राण सोडले. मैनेनं बघितलं, नवरा गेला, आपला प्राण चाललाय. समोर सीता उभी आहे. मैना जोरात तडफडून कळवळून शापवाने उच्चारते, सीते, माझ्या पोटात गर्भ असताना माझ्या पतीचा वियोग मला सहन करावा लागला, तसाच पतिवियोग तुझ्या पोटात गर्भ असताना तुला सहन करायला लागेल. आणि मैना शांत झाली. सीतेला हा लहानपणी घडलेला प्रसंग आठवला. खूप वाईट वाटलं, पण आता काय करणार. तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. त्याग केलेल्या पत्नीनं पुढचं आयुष्य आता कसं कंठायचं हाच विचार तिच्या मनात होता. आणि तिला पुन्हा लक्षात आलं, राज्याभिषेक झाल्यानंतर सीतेचा संसार सुखानं चालू होता. सीतेला डोहाळे लागलेले होते. ह्या वेळेला तीनही माता रामाची बहीण शांता हिच्या विवाहाला गेलेल्या होत्या. म्हणून श्रीराम कर्तव्य भावनेनं सीतेला विचारतात, तुला काय हवंय नकोय ते मला सांग. सीता म्हणते, एकच इच्छा आहे माझी. वनवासात आपण ज्या ज्या आश्रमात गेलो होतो त्या आश्रमातल्या ऋषींनी, मुनींनी, ऋषीपत्नींनी, तिथल्या सेवकांनी, शिष्यांनी आपली खूप उत्तम सेवा केली, खूप चांगलं आदरातिथ्य केलं आहे, हे मला अजूनही आठवतं आहे. पण त्यावेळेला माझ्याजवळ
त्यांना देण्याकरता काहीही नव्हतं. मला असं आत्ता मनात वाटतंय की त्या सर्व ऋषी मुनींची, ऋषी पत्नींची आपण चांगली सेवा करावी, त्यांना उत्तम दान द्यावं, त्यांना उत्तम वस्त्र द्यावीत, त्यांच्याशी सत्संग करावा. तुम्ही खरंच थोडा वेळ काढा माझ्याबरोबर. आपण दोघंही काही दिवस राहून सर्व आश्रमांना भेट देऊन सर्व ऋषी मुनींचे आशीर्वाद घ्यावेत. तेव्हा श्रीराम सांगतात, काही काळजी करू नकोस, तुझी इच्छा लवकरच पूर्ण मी करेन. श्रीरामाने सीतेला गर्भावस्थेत वनात नेऊन सोडलं असा जो आरोप केला जातो, पण श्रीरामाने सीतेची इच्छाच पूर्ण केली असं सीतेच्या लक्षात आलं. थोड्याच वेळात वाल्मिकींच्या शिष्याने सीतेला वाल्मिकींच्या आश्रमात नेलं. सीतेनं आपली सर्व कथा वाल्मिकींना सांगायला सुरुवात करताच वाल्मिकींनी तिला थांबवलं आणि सांगितलं, एकही शब्द मला तू सांगू नकोस, मी सर्व जाणतो. एक लक्षात ठेव, तू माझ्या आश्रमात वनदेवी म्हणून राहशील. तुझं बाळणपण इथं उत्तम प्रकारे होईल. काहीही काळजी करू नकोस. रघुवंशातील राजपुत्रांचं उत्तम शिक्षण इथं होईल, संगोपनही होईल. सांगितल्याप्रमाणे वाल्मिकी ऋषीने सीतेचं चांगलं बाळंतपण केलं. सीतेला 2 मुलं झाली. नाव लव आणि कुश ठेवलं. मोठी होऊ लागली तसं त्यांना वाल्मिकीने जे रामचरित्र लिहिलेलं होतं ते रामचरित्र गायला शिकवलं आणि त्यांना अयोध्येला रामकथा गायन करता पाठवून दिलं. मुलं कुणाची आहेत असं रामाला वाटलं म्हणून रामाने त्यांना गुरुजींना घेऊन यायला सांगितलं. तेव्हा अत्यंत आनंदानं वाल्मिकी लवकुश सीतामातेला घेऊन रामदरबारी गेले. मुलांनी केलेलं रामगायन ऐकून अयोध्यावासियांना त्यांची चूक समजली होती. सीतेवर अन्याय केलाय याची जाणीव त्यांना झालेली होती. सगळ्यांच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं. शेवटी वाल्मिकींनी सांगितलं, हे श्रीरामा, हा लव आणि हा कुश ही दोन्ही तुझीच मुलं आहेत. त्यांची माता ही सीता पूर्ण निर्दोष आहे. गर्भावस्थेत ती माझ्या आश्रमात आली. त्यांचं उत्तम प्रकारे मी शिक्षण केलेलं आहे. आश्रमात सीता अत्यंत पवित्र आचरण करून राहत होती. कृपया तिचा कोणताही दोष नाही, तिचा तू स्वीकार कर. अयोध्यावासियांना आनंद झाला तसं श्रीरामांनाही आनंद झाला आणि आनंदाने सर्वांनी सीतेचा स्वीकार केला. आता रामराज्य सुरू झालं. राम सीतेचं आयुष्य अतिशय आनंदात चाललेलं असताना एक दिवस विभीषण श्रीरामांच्या दर्शनाला आला. तेव्हा श्रीराम म्हणाले, अरे विभीषणा, तुझ्या मुखावर एवढी उदासी का? काय झाले ते खरं खरं मला सांग. तेव्हा विभीषण म्हणतो, कमलतंतूंनी ऐरावताला बांधले, माशीनं पृथ्वी गिळली, वांझोटीचा मुलगा मृगजळात बुडाला, कोल्ह्यानं सिंहाला मारलं, सापाने गरुडावर हल्ला केला. असं कधी झालंय का? पण माझ्या बाबतीत मात्र असं घडलं आहे. कुंभकर्णाचा मुलगा मुलकासूर याने महादेवांना प्रसन्न करून वर प्राप्त केलाय आणि त्यांनी माझं राज्य हिसकावून घेतलेलं आहे. श्रीराम आश्चर्यचकित झाले आणि त्याने विचारलं, विभीषणा, युद्धात तर मी सर्व रावण, रावणाची मुलं, रावणाची नातवंड, रावणाचे बांधव, रावणाचे मित्र, संपूर्ण रावणकुल नष्ट केलं होतं. तेव्हा हा मुलकासूर नव्हता काय? हा अचानक कुठनं उगवला बरं?
मला नीट सांग. विभीषण सांगतो, कुंभकर्णाचे 2 पुत्र कुंभ आणि निकुंभ हे रणामध्येच मारले गेले. त्यावेळेला हा 3रा पुत्र झाला. या मुलाच्या जन्माच्या वेळेलाच कुंभकर्ण मारला गेला. नंतर सर्व राक्षस कुलाचा संहार झाला. तेव्हा कुंभकर्ण पत्नी वज्रसारानं हा मुलगा सगळ्या कुळाच्या मुळावरच उठला म्हणून त्याचे नाव मुळकासूर असं ठेवलं. राक्षस कुळाच्या संहाराच्या वेळी जन्मलेला हा मुलगा म्हणजेच कुंभकर्णपुत्र मुळकासूर. युद्ध संपल्यानंतर वज्रसारानं गुपचूप आपल्या मुलाला आणलं आणि वाढवलं. आणि तो कुंभकर्णपुत्र आहे हे कुणालाही समजूनसुद्धा दिलं नाही. मोठा झाल्यावर मुळकासुराने महादेवांना प्रसन्न करून देव, दैत्य, यक्ष, किन्नर, असुर, मानव, विद्याधर, किमपुरुष, चारण, पक्षी यांच्याकडून मारला जाणार नाही असं वरदान मिळवलं. नंतर तो अत्यंत क्रोधाने लंकेत आला. त्यांनी मला हाकलून लंका ताब्यात घेतली आणि मी आत्ता तुमच्या पुढं याचना करत आलेलो आहे. विभीषणाचं हे वक्तव्य ऐकून श्रीराम स्तब्ध झाले. त्यांनी वसिष्ठांना विचारलं, मग या मुळकासुराचा वध होणार तरी कसा? त्या वसिष्ठ ऋषी सांगतात, नारदाने मला सांगितलं की अयोनिजा सीतेकडून मुळकासुराचा वध होईल. हे ऐकून श्रीरामांनी सेनेला तसंच जानकीला युद्धाला सज्ज होण्याचा आदेश दिला. अगदी थोड्या वेळेतच पुरुषवेश धारण करून स्वतःचं धनुष्य घेऊन घोड्यावर स्वार होऊन सीता हजर झाली. सेना ही सज्ज झालीच होती. प्रमुख सेनानी हजर झाले आणि सगळ्यांमध्ये रणरागिणी सीता शोभत होती. मग पुष्कर विमान आलं आणि त्या पुष्कर विमानात सर्व सेना चढली. जानकी तर घोड्यासह त्यात चढली आणि थोड्या वेळेतच सर्वजण लंकेला पोचले. त्वरित मुळकासूर त्वेषानं लढायला आला आणि युद्ध पेटले. मुळकासूर मस्तीनं ओरडत होता, हे कपटी रामा, तू मला मारू शकणार नाहीस, मला शंकराचं वरदान आहे. आणि त्याने रामाशी युद्ध चालू केलं. रामासह धनुष्यबाण सज्ज करून सीताही तिथं होतीच. सीतेला बघून सर्व वानरसेना आनंदी झाली. सीतेचं हे रूप पुन्हा बघायला मिळणार नाही, पुन्हा दिसणार नाही म्हणून प्रत्येकजण जानकी रामाची, सीतारामांची ही प्रतिमा डोळ्यात साठवून ठेवू लागले. थोड्या वेळाने श्रीराम मागं आले आणि जानकी मुळकासुराबरोबर लढू लागली. घनघोर युद्ध झाले आणि मग जानकीनं रामदत्त बाण आपल्या धनुष्याला लावला. प्रत्येच्या कानापर्यंत खेचली. सीतेने डोळे बंद केले, मनोमन महादेवांना वंदन केलं आणि ती म्हणाली, हे देवाधिदेवा महादेवा, मी श्रीरामांची एकाग्रतेनं सेवा केली असेल तर, माझे पिता जनक राष्ट्रपालक असतील तर, लक्ष्मण शेषावतारी असतील तर, श्रीराम एकपत्नीव्रती सत्य असतील तर, या बाणानं कुंभकर्ण पुत्र मुळकासुराचा वध होईल. सीतेनं श्रीरामदत्त बाण सोडला. सर्वत्र हाहाकार माजला. समुद्र मर्यादा सोडून पुढं येऊ लागला. नक्षत्र आकाशातनं निखळून खाली पडायला लागली. पर्वत कलंडले. प्रलय सुरू झालाय असं वाटायला लागलं. श्रीरामदत्त बाण नभोमार्गे येताना पाहून सर्व राक्षस डोळे विस्पारून तोंडाचा आ करून त्याकडं बघतच राहिले. हा बाण निष्फळ कसा करायचा हेच मुळकासुराला समजेना आणि तो भांभावला. तेवढ्यात तो बाण आला आणि मुळकासुराचा शिरच्छेद करून परत सीतेच्या भात्यामध्ये येऊन बसला.
मुळकासूर पडताच सर्व देवांनी सीतेचा जय जयकार केला. सीतारामांच्यावर पुष्पवृष्टी केली. बिभीषण आनंदला. सीतारामाने बिभीषणाला पुन्हा लंकेच्या सिंहासनावर बसवलं आणि सर्वजण अयोध्येला परत आले. अशी ही सीता वेळप्रसंगी युद्धभूमीवर येऊन प्रत्यक्ष युद्धही करू शकते याचं सर्वांना सुंदर दर्शन झालं. म्हणून श्रीरामांची शक्ती सीता आहे हे सत्यच आहे. एकदा अयोध्येमध्ये श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, त्या सर्वांच्या पत्नी, सर्वांचे पुत्र, तिन्ही माता कौसल्या, सुमित्रा, कैकेयी तसंच कुलपुरोहित वसिष्ठ ऋषीसुद्धा आनंदाने प्रमुख प्रजाजनांच्या सह गप्पा मारीत बसलेले होते. तेव्हा कैकेयी सहजपणे श्रीरामांच्याकडं बघून सीतेला म्हणते, जानकीचे रूप यौवने भुलली कनकाची हरिणे, राज्य त्यागुनी रावणे भिक्षुक होऊनी हरुआला. एवढे हिचे सौंदर्य साजरे पक्षी भुलले कंठाक्षरे, ती जानकी वत्सला बंदे विठोनी अशोकी कैसी होती. परिवेष्टित विशाळ क्रूरे रक्षणे ठेवली दशकंधरे, तेणे इणे निज सामर्थ्यद्वारे निज सत्व राखिले कैसे. जे तारुण्ये मुसमुसी वनिता परदेशी दुष्ट संगे असता, तिचा पतिव्रता धर्म राहता हे थोर आश्चर्य होत असे. जानकी यौवनामध्ये असताना अति सुंदर दिसत होती. त्या रूपाला पाहून हरणसुद्धा तिच्यावर मोहित झालेली होती. रावण तर इतका मोहित झाला होता की त्याने राज्याचा त्याग करून सीतेकडं तो भिक्षा मागायला भिक्षुक होऊन आला. जानकीचं सौंदर्य एवढं की पक्षीसुद्धा आपले स्वर विसरून गेले. अशा या यौवनानं मुसमुसलेल्या जानकीला राक्षसींच्या वेढ्यात ठेवलेले असताना ती पतिव्रता राहीलच कशी, तिचा पतिव्रता धर्म राहीलच कसा, हेच आश्चर्य वाटतं. हे सगळ्यांनी ऐकलं. अत्यंत विस्मयानं लज्जेनं सर्वजण खाली मान घालून बसले. सासूचे हे बोल ऐकून सीतेचं सर्वांग थरथरायला लागलं. तिचा घसा कोरडा पडला. किती वेळा माझ्या शुद्धतेची, माझ्या पवित्रतेची खात्री पटवायची आहे हे तिला लक्षात येईना. वारंवार तोच प्रश्न विचारला जातोय. तिला अत्यंत संकोच वाटला, राग आला आणि तिनं धरणीमातेला विचारलं, मी आता काय करावं. अग्निपरीक्षा दिली तरीही निंदा सहन करायला लागते. त्यासाठीच पतीने काही काळ माझा त्याग केला, मला दूर ठेवलं, तरीही परत परत माझ्याविषयी संशय घेतला जातो. हे माते, बास झाला आता. तू परम दयाळू आहेस. तुझ्या ठाई मानापमान नाही. लोक तुला छेदतात, तुला जाळतात, तुला पोळतात, तरीही तू सर्वांना अन्न देतेस, सर्वांचं तू संगोपन करतेस. आता माझ्यावर कृपा कर. मला तुझ्याकडे यायचं आहे. मला तुझ्याकडं येण्यासाठी मार्ग दे. मला तुझ्या कुशीत घे. हे सर्व माझ्या सहनशक्ती पलीकडचं झालेलं आहे. माते, माझ्यावर दया कर. सर्वजण हे ऐकून स्तंभित झाले. सीता उठून पुढे गेली. तिनं हात जोडले. डोळे बंद करून तिनं सगळ्यांना वंदन केलं. तिनं पुन्हा डोळे उघडले. श्रीरामांच्याकडं बघितलं. श्रीरामांचं रूप आपल्या हृदयात सामावून घेतलं आणि वंदन करून डोळे घट्ट बंद केले. प्रचंड गडगडाट होऊन जमीन दुभंगू लागली. काय होत आहे हे कोणाला कळेना आणि अचानक भूमीला प्रचंड भेग पडली आणि त्या भेगेमधनं सुवर्णसिंहासन वर आलं. शेषाने आपल्या माथ्यावर ते सुवर्णसिंहासन धारण केलं होतं. सिंहासनावर बसलेल्या भूदेवीने प्रसन्नपणे दोन्ही हात पसरून सीतेकडं पाहिलं, तिला बोलवलं आणि क्षणात सीता तिच्याकडे धावत गेली आणि भूदेवीच्या कुशीत शिरली. त्या क्षणी सिंहासन खाली गेलं. धरती पुन्हा एकरूप झाली. सीता अत्यंत आनंदानं माहेरी गेली.
असं हे दिव्य सीताचरित्र आहे. पतिव्रता धर्म कसा पाळावा, आपल्यावरील अन्याय दूर करण्याकरता कसा लढा दिला पाहिजे, याचा बोध आपल्याला सीताचरित्रावरनं होतो. अशा या दिव्य सीताचरित्रातून स्फूर्ती घेऊन झाशीची राणी लक्ष्मीबाई, महासती अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजींच्या सुनबाई ताराराणी या निर्माण झाल्या आणि त्यांनी देशाचं नाव उज्ज्वल केलं. आपणही सीतेकडून अशीच स्फूर्ती घेऊन आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं. नर्मदे हर, नर्मदे हर.